आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला आहे. पीएसएलव्ही 37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडून अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांची आत्मसमर्पण करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. शशिकला यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. शशिकला यांना 60 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवत 4 वर्षाची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांचा दंड सुनावला असून आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशानुसार शशिकला आत्मसमर्पण करण्यास तयार झाले आहेत. दरम्यान अण्णाद्रमुक पक्षाच्या उपसरचिटणीसपदी माजी राज्यसभा सदस्य टीटीव्ही दिनकरन यांची निवड करण्यात आली असल्याचं शशिकला यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानास प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशात दुपारी 12 वाजेपर्यंत 26%, तर उत्तराखंडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 22% मतदान झाल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 फेब्रुवारीला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा 29वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 22 फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदी अॅपवर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर तसंच 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं गेल्या 3 महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. जानेवारीमध्ये हा दर 5.25% गेला. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं देशांतर्गत तेल उत्पादनात तसंच अन्नपदार्थांच्या किमतीतही वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा दर 3.39% होता. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत जागतिक स्तरावर मुख्य भूमिका बजावणार असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या दहशतवाद हा जागतिक विषय बनला असून पाकिस्ताननं दहशतवादाला आश्रय देणं थांबवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यापूर्वी फक्त भारतासाठी दहशतवाद हा चिंतेचा विषय होता, मात्र आता तो संपूर्ण जगात पसरला असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान काही उपाययोजना करणार का, हा जगासमोर प्रश्न असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यात मद्यप्राशनानंतर विषबाधा झाल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या 5 झाली आहे. अद्याप 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या 2 उमेदवारांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पारनेर तालुक्यातल्या दैठणे गुंजा इथल्या यात्रेच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमातही विषारी दारूमुळे एकाचा मृत्यू झाला, तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुण्यातल्या औद्योगिक भूखंड गैरव्यवहार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे काल न्यायमूर्ती दिनकर झोटिंग समितीसमोर हजर राहिले. मात्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार सुनावणी 21 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे खडसे यांची जबानी नोंदवण्यात आली नाही. उन्हाळ्यात मुंबईहून शिर्डीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. दादर ते साईनगर शिर्डी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते साईनगर शिर्डी अशा 52 जादा गाड्या 7 एप्रिल ते 30 जून दरम्यान सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून